माझ्या करिअरची सुरुवात एकदम स्पॉन्टेनियसली झाली. कॉलेज नंतर फिलॉसॉफी करायची असं मी ठरवलं होतं, पण कोविडच्या काळात ॲडमिशनचा इतका गोंधळ सुरू होता. आरारा. बाबा म्हणाला, तू ऑफिसला येऊन वशील विकायला मदत केलीस तर तुला पण पैसे मिळतील. ऑफिसवर यायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण कचरा, गार्बेज, SWM, एन्व्हायरमेंट हे सगळे शब्द मी लहानपणापासूनच ऐकत होतो. पण पैसे हा शब्द ऐकल्यावर एकदम जोश आला. मी एकदम कामाला लागलो. सुरुवातीच्या 14-15 महिन्यातच मी 200हून जास्त डेमो दिलेत. अगदी वाटेल तिथे मी डेमो दिलेत, म्हणजे घरात, ऑफिसात, स्टेजवर, पार्किंगमध्ये, टेरेसवर, अशा विविध ठिकाणी डेमो दिलेत मी. रस्त्यावर उभं राहून सुद्धा मी प्रॉडक्ट समजावून सांगितलंय. आता मी खूप सहजपणे बोलतोय, पण त्यावेळेस ते अजिबात सोपं नव्हतं. खूप संकोच वाटायचा, भीती वाटायची. एकदा कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात 50-60 लोकांसमोर मी ॲक्सेसचा डेमो दिला. ऑर्गनायझर मॅडमना माझं प्रेझेंटेशन इतकं आवडलं की त्यांनी बाबाला बाजूला ठेवला आणि माझाच सत्कार केला. तुम्हाला सांगतो, पब्लिक सारखा गुरु नाही. पब्लिक इंटरॅक्शनमुळे जो कॉन्फिडन्स येतो ना, त्याला तोड नाही. बॅलन्स शीट तयार होईल तेव्हा माझा कॉन्फिडन्स कुठल्या हेडखाली लिहिणार हे मला माहित नाही. तुम्हीच कमेंटमध्ये सांगा.